पालखीत वारकऱ्यांना लुटणारे चोरकरी। पुण्यात वारीत चोरी, धास्तावले वारकरी। काढले बनेल होऊन मी बसलो कपडे धुवून पाहिजे बनेल। खास खुजली टाकून लुटणारी टोळी। जे मुघलांनाही जमलं नाही ते पुण्यातल्या मवाल्यांनी करून दाखवलंय। होय, विठू माऊलीच्या ओढीनं आलेल्या भोळ्या बाबड्या वारकऱ्यांना दिवसाढवळ्या लुटणाऱ्या एका निर्दयी टोळीनं वारीत हैदोस घातलाय। पुण्यात वारीचा मुक्काम होता, मात्र याच मुक्कामात अंघोळीसाठी थांबलेल्या वारकऱ्यांना चोरांनी कंगाल केलंय। निर्दयी युक्ती वापरून या लुटारूंनी वारकऱ्यांना कसं लुबाडलं ते ऐकलं तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। वाशिमवरून डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या किसन काळेंच्या डोळ्यात या लुटारूंनी अश्रू आणलेत। किती पैसे तुमच्या चोरीला गेलेत? 5,000 रुपये होते माझे। बर, कपडे धुवून राहिला असं खाली बसून कोण 2 जण होते, एकानं खाचकोरे टाकले, मी बसलो खाजत असं। माई साबण घेतले, मला धुवून टाकलं, माझ्या डोळ्यातली साबण टाकून अंगात बनून काळा 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 मारत 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 काढले बनेल होऊन मी बसलो कपडे धुवून पाहिजे तर बनेल गायब साठी बसलो। कुठे गेले पोलीस मग काय पाहणार आहे मारत कुणाला। मोठ्या भक्तीनं वारीत विठू नामाचा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यासोबत जे झालं ते संतापजनक तर आहेच, पण व्यवस्थेचे धिंडवडे काढणारं आहे। हे काही फक्त एकाच वारकऱ्यासोबत घडलेलं नाही, तर कर्नाटकातून आलेल्या रुक्मिणीबाई बोबडे यांच्यासोबत जे घडलं त्यामुळे वारीत वारकऱ्यांना लुटण्यासाठी चोरकरी शिरल्यावर शिक्कामोर्तब झालंय। पहा या माऊलीची व्यथा। माझा मोबाईल मध्ये 500 रुपये झालं, चाव्या आहेत घरच्या। लगेच माझी चंची गेली माझी इथं खायची। वारीच्या चोख नियोजनाचे ढोल बडवणाऱ्या प्रशासनाचे सर्व दावे या घटनेनं उघडे पाडलेत। अंगावर खास खुजलीची पावडर टाकून वारकऱ्यांचं लक्ष विचलित करायचं आणि त्यांच्या कष्टाचे पैसे, मोबाईल लंपास करायचे। ही अत्यंत निरघृण आणि सराईत पद्धत आहे। वारीतल्या गर्दीचा फायदा घेऊन आंघोळीला जाणाऱ्या महिलांना आणि वृद्ध वारकऱ्यांना हेरून लुटणाऱ्या या टोळ्या पुण्यात धुमाकूळ घालत असताना पुणे पोलीस नेमकं काय करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय। बघितल्या वारीचा आम्हाला रिपोर्ट आलेले आणि एक चेन चोरीचा आम्हाला रिपोर्टिंग आलेली आहे। याच्यावर आम्ही तपास करत आहे। बाकी पण गोष्टी आमच्या कानावर येत आहेत की एक जो म्हणतो ना जो दर्शन घेण्यासाठी येत होता त्याला काहीतरी पावडर रेसिपी लावलेली आहे। आता ते सत्य आहे नाही याचं पण आम्ही व्हेरिफिकेशन करत आहे। जो इसम आहे त्याला पण शोधणं चालू आहे। महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची पवित्र परंपरा आहे। इतिहासात अनेक जुलमी राजवटी आल्या, पण वारीत असं पाप करण्याची हिंमत कुणाचीही झाली नव्हती। आज मात्र या लुटारूंनी पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची आबरू वेशीवर टांगली आहे। जर वारीत चोरांचा असा सुळसुळाट असेल तर पुणे पोलिसांचे हायटेक सीसीटीव्ही, त्यांचे गुप्तचर आणि हजारो पोलिसांचा फौजफाटा नेमका कुणाच्या संरक्षणासाठी आहे? चोरांनी लुटलेल्या या वारकऱ्यांची आता वारी कशी होणार या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे आहे का? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।